संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानम् आयुधं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। नमस्कारः, नमो नमः। कथं सन्ति सर्वे? कसे आहेत सगळे? सम्यक् अस्ति भगिनी। कुशलम् अस्ति। कुशलम्, उत्तमं, सुन्दरं, सम्यक्। अहं कुशलम् अस्मि। भवान् कुशलमस्ति। अस्तु। नाही, संस्कृत बोलायचंच आहे मला बोलायचंच आहे. प्रयत्नेन आगच्छति, चिन्ता न करणीयं। 6 वाजता प्रयत्नेन ताई सर्वं। आम्ही 6 वाजता भेटतो सगळेजण, 10-15 जण, आणि काहीतरी ओरडून का होईना पण करतो. तर तुम्ही जर परमिशन दिली तर मी ती लिंक टाकतो ग्रुपमध्ये. सकाळी 6 वाजता असतं. बापरे, सकाळी नाही शक्य. छान. बघा, आपण त्या दिवशी कुठपर्यंत घेतलेला आहे? 11.1. एक मिनिट. एकनिमिषं किमपि अभवत्। पुनः एकवारं। भवत् न जानामि। नाही, त्याच्यावर ओपनच नाही होत आहे. काय सगळं जानामि किं जानामि। भवतु न चिन्ता नास्ति, दृश्यते। अद्य बहु न्यूनं दृश्यते। अस्तु। आपण याच्या आधीच्या तासाला काय बघितलेलं आठवतंय सगळ्यांना? आपण पठितवान, पठितवन्तः, पठती, पठितवती, पठितवत्यः, याप्रमाणे आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंग भूतकाळी रूप बघितलं होतं, बरोबर आहे? जसं बालकः पठती, बालकः पठितवान, ठीक आहे? बालकः लिखति, बालकः लिखितवान. भगिनी, इथं द्वितीय काय येईल? द्विवचन पठितवान, पठितवंतो, पठितवन्तः असं आहे. परंतु आपल्याला द्विवचन नाही बघायचं. पठितवन्तौ, पठितवन्तः. परंतु आपल्याला द्विवचनाचा संभाषणात उपयोग नाही करायचा. त्याचं कारण, द्विवचनाचा उपयोग करणं खरं तर त्याच्यासाठी खूप सराव पाहिजे, काठिण्य पातळी अधिक आहे. आणि मग काय होतं, वारंवार आपल्या चुका झाल्या की आपल्या त्याच्यामधनं आत्मविश्वास कमी होतो किंवा मला येतच नाही अशी नैराश्यता येते. म्हणून इथे आपण एक सोपा उपाय काय काढलाय, जसं बालकः, बालकौ, बालकः, बरोबर आहे? पण जेव्हा आपण बोलायला शिकवतो तेव्हा बालकः पठती, बालकाः पठन्ति, बालकौ पठतः हे बहुतेक शिकवलं जात नाही. मग बालकद्वयम् काय करतो आपण? द्वयम् हा शब्द लावतो. द्वयम् है ना, बालकद्वयम्, चित्रद्वयम्, फलद्वयम्, शिक्षकद्वयम्, याप्रमाणे आपण दोन आहे असं दाखवतो. तर हा बोलण्याचा हे झाला, सराव झाला, ज्याने आपल्याला थोडस काठिण्यता कमी होते. बरं, बालकद्वयं पठती असं म्हणायचं का मग? बालकद्वयं पठती असं होईल. तर त्या हरिओम पठती म्हणायचं का पठंती म्हणायचं? पठती, बालकद्वयं पठती, बालकद्वयं पठती. ओके. हा ना. तर त्यामुळे काय होतंय की थोडं आपल्याला काठिण्यता कमी झाल्यासारखे वाटते. आता इथे पण आपल्याला सध्या जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सराव करायला, अभ्यास करायला, आपल्याला त्याला जास्तीत जास्त कसं मुखोद्गत करता येईल एवढं आपल्याला पहिले बघायचं. ते जर मुखोद्गत झालं, त्याचं जर पाठांतर झालं,
तर आपल्याला नवनवीन वाक्य तयार करायला किंवा जे पाठांतर केलेले शब्द आहे त्याचा नवीन नवीन येणाऱ्या पुढच्या बिंदूमध्ये वाक्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. मी तुम्हाला पहिल्या वर्गापासून सांगतेय की आपण आज जे शिकलो त्याचा उपयोग मी उद्याच्या वर्गात कसा करेन हा प्रत्येकाने प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही असा प्रयत्न करून नवीन वाक्य सांगाल तेव्हा तुमच्या आधी शिकलेल्या बिंदूचा आज शिकत असलेल्या बिंदूशी समायोजन आणि अभ्यास हा एकाच वेळेला होत जाईल. म्हणजे त्याचा सराव पण होईल आणि नवीन शिकणं पण होईल. बरोबर आहे. आता जसं एकदम पठती आपण आधी शिकलोय हो एकदम ना, बरोबर ताई, खूप बरोबर. पठती आपण आधी कारण शिकलेलो आहे आणि कारण मी हे आता असे जर पठितवान शिकवत आहे तर मी शिकवताना दोन्ही सांगते की बालकः पठती म्हणजे मुलगा शिकतोय, क्रिया ही वर्तमानात होत आहे. परंतु बालकः पठितवान मुलगा शिकला हो ना, किंवा बालकः पठती बालकाः पठन्ति दोन्ही क्रिया वर्तमानात आहे की मुलगा शिकतो आहे किंवा मुलं शिकतात आहे. बरोबर. परंतु बालकः पठितवान मुलगा शिकला, बालकाः पठितवन्तः सगळे मुलं शिकलेत. परंतु हे झालं पुल्लिंगीच्या बाबतीत. मग स्त्रीलिंग कसं? मग स्त्रीलिंगीच्या वेळेला बालिका पठितवती, बालिकाः पठितवत्यः. ठीक आहे. मग आता इथे अशा अनेक क्रियापद दिले, अनेक म्हणजे बरेच क्रियापद आहेत. एवढी जरी तुम्ही सुरुवातीला मुखोद्गत केली तरी तुमचं काम सोपं होईल. मग आणखी जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं थोडेसे नवीन नवीन क्रियापद आपल्याला शिकायला मिळतीलच. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं होतं. कोणाला इथपर्यंत काही अडचण आहे का? किंवा काही विचारायचं आहे किंवा नाही समजलं तर तुम्ही विचारा, नाही तर मग आपण पुढे जाऊया. जर समजलं असेल सांगा. अय्यो, माझा आवाज येतो ना? माझा आवाज येत आहे की नाही? हा ठीक आहे, आवाज येतो. त्यामुळे तुम्ही सांगा, कोणाला जर काही अडचण नसेल तर मग आपण पुढचं घेऊया. आज आपल्याला घ्यायचंय बघा 11.2. आपलं इथपर्यंत झालं होतं. कोणता पॉईंट आहे? 11.1 झालं. 11.2 आज आपल्याला सुरू करायचं आहे. आता 11.2 मध्ये तुम्ही बघू शकता इथे गुलाबी कलरच्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे? अस्ति संती. हो ना? हे शिकवून ठेवलंय. जसं उदाहरण सांगते मी, की बालकः अस्ति, बालकाः सन्ति. बरोबर? किंवा काय म्हणू शकेल मी? लेखनी अस्ति, लेखन्यः सन्ति. अथवा सुधाखंडः अस्ति, सुधाखंडाः सन्ति. काय आणखी पुल्लिंगमध्ये वस्तू काय सांगू तुम्हाला? जसं चषकः ग्लास, चषकः अस्ति, चषकाः सन्ति. बरोबर आहे? हस्तः अस्ति, हस्ताः सन्ति. अंगुली अस्ति, अंगुल्यः सन्ति. दन्तः अस्ति, दन्ताः सन्ति. असं अस्ति आणि सन्ति. अस्मि आणि स्मः. अस्मि म्हणजे मी आहे आणि आपण सगळे अस्मि आहोत. बरोबर? आपण सगळे आहोत. जसं अहम अस्मि, वयम स्मः. हं. तर अहमला अस्मि लागेल आणि वयमला स्मः लागेल. हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? परंतु हे झालं वर्तमान काळात. भूतकाळामध्ये काय होईल? भूतकाळामध्ये शिक्षिका आसीत. शिक्षिका आसीत. शिक्षिकाः आसन्. आता उदाहरणार्थ ठीक आहे. बालकः अस्ति. बालकः अस्ति. बालकः अस्ति किंवा युवकः अस्ति. युवकः जानन्ति वा? युवकः म्हणजे काय? तरुण है ना? युवकः अस्ति. युवकः अस्ति, बालकः आसीत्. म्हणजे आता तरुण आहे. परंतु आधी काय होता? मुलगा होता, छोटा मुलगा. बरोबर? वृक्षः अस्ति. वृक्ष म्हणजे झाड आहे. पण आधी काय होतं? हेच वृक्ष पादपः आसीत्. कळलं का? छोटासा पौधा होता, आता मात्र मोठा वृक्ष झालाय. अस्ति आणि आसीत मधला फरक कळलाय? अस्ति, आसीत. हं? हां. ग्रीष्म ऋतुः अस्ति. सध्या आता उन्हाळा सुरू होत आहे. ग्रीष्म ऋतुः अस्ति. शैत्यम आसीत. ना शिशिर ऋतू आसीत. आहे का लक्षात? ते आसीत. मग तुम्ही ते वयाबद्दल सांगा, शिक्षणाबद्दल सांगा, आणखी कशाबद्दल. सध्या काय आहे आणि काय होतं? बरोबर आहे ना? मग तसं तुम्ही सांगा. आता वाक्य सांगा अस्ति आणि आसीतचे.
मग आपण पुढे जाऊया. काय आहे, काय होतं? वृद्धः अस्ति, इदानीं वृद्धः अस्ति, आता म्हातारा आहे. वृद्धः अस्ति, युवकः आसीत्, युवकः अस्ति, बालकः आसीत्. अवगतं वा? अस्ति आणि आसीत्. हो. वाक्य सांगा मग. काय सांगा तुमच्या मनाने, पटापट. दह्याला काय म्हणतात? दही. अदधी. अदधी अस्ति दुग्धम आसीत्. सुंदरं सुंदरं वाक्य. दधी अस्ति दुग्धम् आसीत्. पश्यतु, घृतम् अस्ति. घृतं जानन्ति वा? घृतं, तूप. घृतम् अस्ति, नवनीतम् आसीत्, नवनीतम् अस्ति, दधी आसीत्, दधी अस्ति, दुग्धम् आसीत्. अवगतं वा? युवती अस्ति, बालिका आसीत्. सुंदरम सुंदरम वाक्य. हाँ, इतोपि आणखी कोण सांगे? प्रत्येकाने प्रयत्न करायचा. अच्छा, कोई है जिसको नहीं समझा मैं क्या कह रही हूँ? प्लीज बताओ. कारण वाक्य सगळ्यांना सांगायचे. जोपर्यंत तुम्ही वाक्य सांगून अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. ठीक है? हर्षल भगिनी, आपको समझ में आ रहा है? कुलदीप महोदय, सुविधा भगिनी, प्रज्ञा भगिनी, मनीषा भगिनी, अरुण महोदय, संतोष महोदय. वाक्यं वदतु. किम् अस्ति, किम् आसीत्? हरि ओम्. वदतु. विवाहिता अस्ति, कुमारी आसीत्. सुंदरं. विवाहिता अस्ति, कुमारी आसीत्. इतोपि? मला काय म्हणतात? अ? बर्फ. हिम. हिमः. शीतकालीन. ठीक आहे. हिम. हिमः. हिम अस्ति, जलम आसीत्. हिमः अस्ति, जलम् आसीत्. हाँ. इतोपि? अस्ति किम् आसीत्? पुष्पम् अस्ति, कलिका आसीत्. सुंदरं. पुष्पमस्ति, कलिका आसीत्. इतोपि? वृक्षः अस्ति, बीजः आसीत्. वृक्षः अस्ति, बीजः आसीत्. इतोपि किम्? त्वरितः. हरि ओम्. अत्र आगच्छतु एकनिमिषम्. गृहिणी अस्ति, युवती आसीत्. हा, उपनेत्रं ददातु मम. अस्ति. भवान् अत्रैव उपविश्य पठतु. अहं पश्यामि किं कुर्वन् अस्ति. एतत् सर्वं स्मरणे आगच्छति तेन. हरि ओम्. हा. न न न, हरि ओम्. अत्र उपविशतु. हा, वदतु. मालाः अस्ति, पुष्पम् आसीत्. हा, माला अस्ति, पुष्पम् आसीत्. सुन्दरम्. इतोपि? इतोपि किमस्ति, किम् आसीत्? उष्णजलम् अस्ति, शीतजलम् आसीत्. न वा? भारतदेश स्वतन्त्रः अस्ति, भारतदेश पारतन्त्र्य आसीत्. आम्. इतोपि? किं वक्तुं शक्नोति? वदतु. केसांना काय म्हणतात? केशः. केशः. किं वक्तुम् इच्छति? धवलं केशः अस्ति, युवका आसीत्. केशः आसीत्. धवलकेशः अस्ति, कृष्णकेशः आसीत्. पश्यतु, खल्वाटः अस्ति, केशः आसीत्. अवगतं वा? आम् आम्. चावल को क्या बोलते? चावल. चावल अर्थात ओदनमेव. ओदनम्. ओदनम. अन्नम् अस्ति, ओदनम् आसीत्. और पुलाव को क्या बोलते? बताओ क्या? एक निमिषम, मैंने किताब ही नहीं निकाली. एक मिनट लाओ क्या? चलेगा. तब तक वाक्य बताओ. तब तक वाक्य बताओ. हाँ.
बोलिए कोई और जब तक। वृद्ध अस्ति युवका आसीत। बहुत सुंदर। रात्र सांगू का ताई मी? रात्रौ अस्ति दिनम आसीत. बहुत सुंदर। रात्रौ बोलते हैं क्या? रात को। रात्रौ अस्ति हाँ। दिनम आसीत. ओके, बहुत सुंदर। इतोपि वदतु। इसमें है कि नहीं, एक और बुक है बट अभी वो एक विचारू का? हा विचारा. म्हणजे मला म्हणायचं की आज पुलाकः पाऊस आज किमस्ति पाऊस आहे. पुलाकः पुलाकः अत्र लिखितमस्ति पुलाकः. ओके। त्यापेक्षा वेगळा एक शब्द पण मी वाचला आहे, पण मला आता ते पुस्तक दिसत नाही. आणखी एक पुस्तक आहे. तत्र अन्य शब्दः आसीत्. अस्तु वदतु. पश्यतु, पायसम् अस्ति दुग्धम् आसीत्. शक्यते? अद्य वर्षा आसति ह्यः हा ग्रीष्मा यः आसीत्. हम्म? ऊन हा, यः आतपः आसीत्. आतपः अर्थात ऊन. आतपः ऊन. आतपः ऊन आसीत्. अग्रे मैम तो ऐसा बोलेंगे ना, पुलाकः अस्ति ओदनम आसीत्। चलते. इतोपि बोधः मन्दः. पश्यतु, रोटिका अस्ति पीठम् आसीत्. हो। आता बघा, हेच आपण काय केलं, एक वचनात सांगतोय. एक काहीतरी आहे आणि एक काहीतरी होतं. आता यालाच तुम्ही बहुवचनात करू शकता. जसं किं वदामि, म्हणजे संती आणि आसन यात पण करू शकता. जसं बालकाः सन्ति बालाः आसन्. वृक्षाः सन्ति पादपाः आसन्. पादपाः सन्ति बीजाः आसन्. स्पष्टं वा? असं पण करू, म्हणजे प्लुरल फॉर्म, ज्याला आपण काय म्हणतो बहुवचन. एक वचन आहे तर अस्ति, एक वचन अस्ति, बहुवचन सन्ति. भूतकाळमध्ये एक वचन आसीत्, भूतकाळमध्ये बहुवचन आसन्. शिक्षकः अस्ति, शिक्षकाः सन्ति. शिक्षकः आसीत्, शिक्षकाः आसन्. अवगत? हरि ओम्. हा, अहमत्रापि पाठयामि गृहे बालकम्. कळलंय? आता याच प्रमाणे अस्मि आणि स्मः. शिक्षिका अस्मि, गृहिणी आसम. म्हणजे पहिले गृहिणी होती, आता शिक्षिका आहे. ठीक आहे, कळलं? एक विचार वृद्ध, हा विचारा. अद्य सः धनवान अस्ति. पूर्वीला काय शब्द आहे? पूर्वी पुरातन काले फक्त पुरा. पुरा सः दरिद्री निर्धनः आसीत्. निर्धना आसीत्. संस्कृत मध्ये इतके शब्द आणि इतके सुंदर शब्द आहेत. तर दरिद्री म्हणायला एकदमच कसं तरी वाटतं, निर्धन म्हणायला स्टँडर्ड वाटतं. आठवत नाही मॅडम, काही शब्द आठवतच नाही अजिबात. ते याकरिता नाही आठवत, कारण आपण वारंवार बोलत त्यामुळे नाही. बोलता नाही येत. बरोबर आहे. असं म्हणायचंच नाही. असं म्हणायचं की मला खूप सारे शब्द आठवते, म्हणजे ते खूप पटपट आठवते. चुकीचं आपण आठवत. नाही, हरकत नाही ना. चुकीचं नाही म्हणता येणार, तो पण शब्द आहेच, पण आपल्याला थोडा छान वाटला पाहिजे.
हो ना, बरोबर. निर्धन म्हणायला छान वाटतं. दरिद्री हो. म्हणायला समोरच्याला पण वाईट वाटेल ना, बाई मला बरोबर. दरिद्रीच म्हटलं. निर्धन म्हटलं तर इतकं नाही वाटणार. धनवान आणि निर्धन. बरोबर. ओके. मग अद्याच्या आता पूर्वी जे होतं, तो पुरा म्हणायचं फक्त ना, पुरा. हा, पुरातन म्हणू शकता, पूर्वी म्हणू शकता, पुरा म्हणू शकता. आता शब्दावर अवलंबून आहे की तुम्ही कुठला शब्द घेता, हो ना. हो. निर्धन. कळलंय तुम्हाला? अस्मी आणि स्म कळलाय. जसं पहा, कळलं. अस्मी आणि आसम कळलं. हो. अहम वृद्धा अस्मी, म्हणजे मी आता म्हातारी आहे. अहम वृद्धा अस्मी. अहम तरुणी आसम, मी बरोबर. आधी यंग होती. ठीक आहे. हम्म. अहम तरुणी अस्मी. अहम युवती, अहम बालिका आसम. हम्म. अहम बालिका अस्मी. अहम शिशु आसम. कळलं अवस्था? हम्म. आता मी आहे, आधी मी होती, है ना. ओके. आता मी मुलगी आहे, आधी मी शिशु होते. याप्रमाणे तुम्ही स्वतःबद्दल जर सांगायचंय तर अस्मी आणि आसम एक वचनामध्ये. मात्र तुम्हाला बहुवचन सांगायचं आहे तर मग आम्ही काय म्हणू? वयम शिक्षिकाः स्मः, आम्ही सगळ्या शिक्षिका आहोत. किंवा वयम महिलाः स्मः, आम्ही सगळ्या बाया आहोत. वयम युवत्यः युवत्यः आस्म, है ना. युवत्यः आस्म म्हणजे आम्ही सगळ्या तरुणी होतो. कळतंय? अच्छा. याप्रमाणे आपल्याला अस्ति, आसीत, संती, आसन, अस्मी, आसम, स्मः, आस्म याचा उपयोग आणि याच्याशी निगडित वाक्य म्हणायचे. आता एतत् संभाषणं पठतु असं यांनी दिलेलं आहे. बघूया आपण संभाषण वाचू. मला सांगा चित्रामध्ये काय दिसतंय बरं? कोण दिसतंय, काय दिसतंय, कोण सांगेल? द्वौ युवकौ हा, स्म. दोन युवक दिसताय, दोन युवक दिसताय. स्मः. हा, मंदिर गृहम, मंदिरम. अच्छा. मी काय म्हणते हर्षल भगिनी, हो. ओदनम आपण म्हणतो भाताला, राइस को हम बोलते राइस नहीं, पके हुए अच्छा. चावल को हम अन्नम या ओदनम बोलते. और पुलाकह बोलते हम पुलाव को, अभी जो बताया. लेकिन करेक्ट. हम चावल, जो कच्चे चावल है उसको हम हाँ. तंडुलम, उसको हम तंडुलह बोलते. तंडुलह, तंडुल. ओके ओके. तंडुलह, तंडुल कना. ठीक है. हाँ, तो तंडुलह यानी कच्चे चावल. करेक्ट करेक्ट. और ओदनम तभी मतलब पके हुए चावल. पके, ओदनम यानी पके हुए चावल. लेकिन साउथ साइड ना जनरली अन्नम ही बोलते हैं. अन्नम, रसम, रसम यानी सूप और अन्नम यानी चावल पके हाँ. हुए. हाँ, तो करेक्ट. ऐसा है. चलेगा. ठीक है. अस्तु. अम, मंदिरम आपको ना एक, दृश्यति. ये देखो, ये ऐसी किताब मिलती दिख रही है. अगर आपको लगता है तो आप स्क्रीनशॉट निकाल लो. दिख रही है क्या? मैम वो क्लियर बड़ा दिख रही नहीं हो रहा है, मतलब अभी स्क्रीन है ना तो वो बड़ा नहीं हो पा रहा है? मैं स्क्रीन ऑफ करने के बाद दिखाऊंगी. तो है. हाँ या फिर नाम लिख लो, संस्कृत हाँ. चित्रपद कोशः. लिख के बताओ क्या नाम? लिख के संस्कृत बताओ. चित्र. हाँ. संस्कृत चित्रपद कोशः. त्याची किंमत किती आहे ताई त्या पुस्तकाची? चित्रपद कोशः. चल छान नाही आले, थांबा. 9वीचं आहे का ते पुस्तक? नाही नाही नाही. संस्कृत चित्रपद कोश असं तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जाईल. या पुस्तकामध्ये प्रत्येक वस्तू, प्रत्येक जे म्हणजे आपल्याला वारंवार आपल्याला अडतं की याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, ते सगळं चित्रांसोबत दाखवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं चित्र आणि त्याच्या खाली त्याचं नाव. ठीक आहे.
घरातल्या वस्तू, प्राणी, भाज्या, हे पहा दिसत असेल तर मला नाही माहित तुम्हाला कितपत दिसतं, पण असं अनेक अनेक गोष्टीची चित्र याच्यावर आहे. प्रत्येक धान्य, भाज्या, शिजलेले अन्न, ठीक आहे. त्यानंतर काही क्रियापद आहेत, फळं, फुलं, भाज्या, अनाज, प्रत्येक पक्षी, पशु, असं खूप सारे त्यामध्ये नाव आहे. अशा पुस्तकाचं जेव्हा केव्हा वेळ मिळाला तेव्हा जर तुम्ही वाचन केलं, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची नावं माहिती होतात. चला, आता आपण हे संभाषण वाचू. ताई ताई, एक सेकंद, त्याची किंमत किती आहे त्या पुस्तकाची? 100 रुपये दाखवत आहे याच्यात. इथे 100 रुपये आहे, पण चित्रपट कोश खूप नवीन नवीन प्रकारे मिळतात आजकाल. आधी एकच यायचं जुनं, ते पण आहे माझ्याकडे, पण आता मात्र चित्रपट कोशामध्ये खूप हे आलेले आहे, नवीन नवीन ऍडिशन आलेले आणि सुंदर सुंदर आहे. क्वालिटी पण छान आहे त्या पुस्तकाची, त्याच्या पानांची. तर तुम्ही ते घेऊ शकता विकत. तुम्हाला असं कुठेतरी दुकानात मिळालं तरी घेऊ शकता, किंवा मला असं वाटतं ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. बघा, ठीक आहे. चला, संभाषण जास्ती महाग नाही, 50, 100, बस 100, 150 याच्या वरती नाहीये. मी संस्कृत ग्रुपमध्ये भारतीचे तर सगळेच पुस्तकं इतक्या कमी किमतीची आहेत. मग तिथे मिळेल का? तिथे मिळेल का संस्कृत तिथे भारतीमध्ये? तिथे तिथे तर अगदी 100% 100% मिळेल. ठीक आहे, धन्यवाद. बघा, आता संभाषण बघूया. रंगनाथ, यह भवान कुत्र आसीत. कोण सांगेल याचा अर्थ? रंगनाथ काल कुठे होता? रंगनाथ आणि जयराम असे दोघं मित्र आहेत, ठीक आहे. तर जयराम रंगनाथला काय म्हणतोय? रंगनाथ, अरे रंगनाथ, यह यह आपण शिकलोय, अद्य, श्वः, अद्य, यह म्हणजे काय? काल. रंगनाथ, काल भवान कुत्र आसीत. आपण कुठे होता? अरे रंगनाथ, काल तू कुठे होता, या अर्थी. मग तो सांगतो, अहम मित्रस्य गृहे आसम. मी आहे ना मित्राच्या घरी होतो. आसम, आसम म्हणजे काय? होतो, भूतकाळ. मी होतो. स्वतःसाठी आसम, दुसऱ्यांसाठी आसीत, ठीक आहे. अहम आसम, सह आसीत, याप्रमाणे. मग त्याने विचारलं, तत्र क विशेष हा आसीत, तिथे काय विशेष आहे बरं? मित्रस्य जन्मदिनम आसीत. त्यांनी म्हटलं की मित्राचा वाढदिवस आहे. आता पहिल्यांदा जेव्हा मित्रस्य शब्द आला तिथे 1 नंबर आहे, परत दुसऱ्यांदा मित्रस्य शब्द आला तिथे 2 नंबर दिलेला आहे, ठीक आहे. आता बघूया. तत्र जयरामः, अनंतः, रामकृष्णः इत्यादयः आसन् वा. त्यांनी विचारलं की तिथे जयराम, अनंत, रामकृष्ण इत्यादी होते का? ऍक्च्युली यांनी काय केलंय, सगळेच जे कर्तृपद आलेलं आहे त्याला 1 2 3 4 5 असं दिलेलं आहे, असं मला वाटतं. पुढे बघू काय. मग तो काय म्हणतो, आम हो, सर्वे अपि आसन, हो सगळे अपि म्हणजे हो सुद्धा, हो सगळेच होते, सगळे सुद्धा होते तिथे. भवतः गृहतः के के तत्र गतवन्तः. तो विचारतो की तुझ्या घरून कोण कोण तिथे गेलं? ते म्हणतात, वयम सर्वे अपि गतवन्तः आस्म. आम्ही सगळेच गेलो होतो. वयम सर्वे अपि गतवन्तः आस्म. आम्ही सगळेच गेलो होतो. कळलंय? आता एतस्मिन् संभाषणे, या संभाषणामध्ये एकम द्वे त्रीणि चत्वारि पञ्च इत्यत्र सुरेशस्य, गोविन्दः, मोहनः, राजीवः इति शब्द परिवर्तनं कृत्वा पुनः संभाषणं पठतु. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय, जिथे 1 2 3 4 5 असे नंबर आहेत ना, त्या ठिकाणची जी नावं आहे ते तुम्ही बदल करा आणि परत संभाषण वाचा. म्हणजे 1च्या ठिकाणी तुम्ही ठेवा मित्रस्यच्या, तिथे ठेवा तुम्ही सुरेशस्य. मग दुसऱ्या 2च्या तिथे ठेवा गोविंदस्य. मग गोविंदः, मोहनः, राजीवः असे नावांचा बदल करा आणि संभाषण परत वाचा, असं त्यांनी म्हटलं. हे तुम्ही घरी वाचू शकता, ठीक आहे. पुढे जाऊया. आता म्हणतात आहे कथाम एताम कथाम पठतु. ही कथा वाचा. बघूया कोण वाचणार ही कथा. मीच वाचू का की कोणी वाचेल? मी वाचू का ताई? मी वाचते. वाचा. हा. एकाने वाचा, एकाने अर्थ सांगायचा प्रयत्न करा. सांगा. कश्चित बालकः अस्ति. तर दुसरं कोणीतरी अर्थ सांगा. कश्चित म्हणजे एक
बालक होता. कुणीतरी एक बालक होता. कुणीतरी एक बालक होता. नाही, होता का अस्ति आहे? अस्ति अस्ति म्हणजे आहे. आहे, कुणीतरी आहे. बालक हा, आहे. कुणीतरी एक बालक आहे. हा, आहे. वाचा पुढे. तस्य नाम सुधीरः. म्हणजे त्याचे उसका नाव नाम सुधीर आहे. सुधीर है. हम्म. सुंदरम. पुढे. एकदा सुधीरः नगरम गच्छति. अर्थात एक बार सुधीर सुधीर नगर गया. नगर म्हणजे जाता काय? है. गरम शहर. अर्थात नगर शहर. मतलब कोई सिटी शहरात. सिटी. सिटी. और अगर वहां पे नगरम के बजाय ग्रामम होता तो तो गाँव गांव को गांव. जाता गांव है. बोलते थे. ग्रामम विलेज गांव और नगरम शहर. ठीक है. एकदा सुधीरः नगरम गच्छति. हरिओम. शिरस्त्राणी क्रीणाति. शिरस्त्राणी क्रीणति. शिरस्त्राणी म्हणजे टोपी ना. शिरस्त्राणी क्रीणति. हा, क्रीणाति. म्हणजे विकत घेतो. हा. पुढे. तेषां विक्रयणार्थं ग्रामं गच्छति. तेषां विक्रयणार्थम. किमर्थम? विक्रयणार्थम. विक्रयणार्थम आपण शिकलेलो विक्रयणार्थं आहोत. म्हणजे काय? शिरस्त्राणानि. हा, शिरस्त्राणस्य विक्रयणार्थम है ना. आता शिरस्त्राणानि है ना. हा, शिरस्त्राणानि हा. विक्रयणार्थं ग्रामं गच्छति. मार्गे अरण्यम अस्ति. अर्थ सांगितला नाही, मराठीत एकदा परत सांगा. म्हणजे शिरस्त्राणानि क्रीणति टोप्या. तेषां हा, विक्रयणार्थम ग्रामं गच्छति. टोप्या घेतल्या, विकत घेतल्या ते, आणि त्या विकण्यासाठी तो गावामध्ये गेला. ठीक आहे. पुढे. पण मार्गे. गेला कसं म्हणता येईल? हो. गच्छती म्हणलं तर नाही होणार ना, पास्ट टेन्स. मग जातो आता इथे असं तेषां म्हणूयात का? विक्रयणार्थम ग्रामम गच्छति म्हणजे गावाला जातोय, चाललाय, क्रिया हम्म. चालू आहे. अहो. मार्गे अरण्यम अस्ति. रस्त्यात अरण्य आहे. हा, म्हणजे वाटेने काय आहे? एक जंगल आहे किंवा वन आहे किंवा जंगल अरण्य आहे. लागले पुढे. असं म्हणता येईल. सुधीरः आहे. श्रान्तः भवति. श्रांत म्हणजे ताणलेला. श्रांत. थकला. हा. थकला. सुधीरः थकला. श्रांतः भवति. सुधीर खूप थकला. पुढे. सः वृक्षस्य अधः उपविशति. आता तो झाडाखाली झोपला. उपविशती बसला ना. बसला झाडाखाली. हा. पुढे. शिरस्त्रपेटिकां पार्श्वे स्थापयति. त्या टोप्याची पेटी डोक्याखाली घेतली. नाही, पार्श्वे स्थापित. पार्श्वे म्हणजे पाठीमागे. नाही, अच्छा, समोर. पाठीमागे. पार्श्वे बाजूला. आणि मागं पार्श्वे अर्थात म्हणायचं असेल तर बाजूला. पृष्ठतः. पुढे पुरतः. पृष्ठतः. पार्श्वे बाजूला. बाजूला ठेवली. तत्र एव निद्राम करोति. तिथेच काय केलं? नंतर त्याला तो झोपला. तेच त्यांनी त्याला झोप घेतली. त्याने म्हणजे झोप निद्रा घेतली. करत. हा. आता पुढे. झोप. दुसरं कोणीतरी वाचा. हर्षल भगिनी पठवतो. हो मॅम. अन्ये अपि वानरः एतत् पश्यन्ति. ना, त्याच्या आधीच्या 2 लाईन राहिल्या. शिरसि धारयति. तत्र केचन वानराः सन्ति. वानराः सन्ति. वानराः सन्ति. मतलब वहां पे तिथे वानर होती. केचन काही तेथे काही वानरे होती. काही माकडे, बंदर, वानर काही पण म्हणा होती. पुढे. एकः वानरः सुधीरस्य समीपम आगच्छति. एक वानर सुधीरच्या जवळ सुधीर आला. के पास में आ गया. ठीक है. आगे. सः पेटिकां पश्यति. त्याने पेटी पाहिली. सह पेटिकां पश्यति. त्याने पेटी बघितली. बघितली. उद्घाटयति. उघडली. खोली. खोली. एकं शिरस्त्रं गृह्णाति. 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 एक टोपी काढली. घेतली. गृह्णाति मीन्स टू टेक.
घेतली. ओके, गृह्णाति। शिरसी धारयति, वो लेकर भाग गया। नाही नाही, डोक्यावर शिरसी घेतली. धारयति. शिरसी डोक्यात घातली. धारयति, डोक्यावर टोपी घेतली आणि घातली. डोक्यात घातली. ओके, पुनः वृक्षस्य उपरि गच्छति, उपविशति, फिर वो लेकर चला गया और बैठ गया वृक्ष के ऊपर। पुन्हा तो झाडाच्या वरती घेऊन तो गेला आणि पुन्हा बसला. वृक्षावर चढला आणि झाडावर जाऊन बसला. बसला. आता Correct. आणखी तिसरं कोणीतरी वाचा. हम्म. मी वाचू. वाचा. अन्ये अपि वानराः एतत् पश्यन्ति. दुसऱ्या वानरांनी त्याला बघितलं. अन्येऽपि वानराः एतत् पश्यन्ति. हा, ते अपि शिरस्त्रम् इच्छन्ति. अन्येऽपि वानराः एतत् पश्यन्ति अर्थात दुसऱ्या बाकीच्या वानरांनी तिच्या वानरांनी सुद्धा हे सगळं बघितलं. हे त्यांनी जे बघितलं. केलं ते. मग ते अपि शिरस्त्रम् इच्छन्ति. त्यांना सुद्धा त्या टोप्या टोप्या पाहिजे हव्या होत्या. होत्या. अतः अधः आगच्छन्ति. शिरस्त्राणि धारयन्ति, वृक्षे उपविशन्ति. मग ते सगळे मग आले खाली उतरले. इसीलिए अतः इसीलिए किंवा म्हणूनच अधः म्हणून, हा, आगच्छति. ते म्हणून सगळे खाली अधः अर्थात उतरले. अधः खाली आले. शिरस्त्राणानि धारयन्ति, टोप्या घातल्या आणि धारण केले, वृक्षावर घातले. जाऊन बसले. उत्तम. आता तिसरं कोणीतरी वाचा. मध्ये वाचा कोणीतरी. मी वाचू. अहं वदामि भगिनी. वदतु. पठतु. अन्ये वानराः एतत् न सॉरी न एतदभवत्. सुधीरः. सुधीरः जागरितः भवति. सुधीरः जागरितः भवति. सुधीर जागा झाला. जागा झाला. सुधीर जागा झाला. पुरतः पश्यति. आजूबाजूला पाहिले. पुरतः समोर बघितले. पुढे बघितले. पुढे बघितले. हा, एकम् अपि शिरस्त्रं नास्ति. एकही टोपी नव्हती. सः वानरान् पश्यति. त्याने वानराकडे बघितले. वानरान पश्यति. त्याने सगळ्या माकडांकडे पाहिले. ओके. मग शिरस्त्राणि तत्र सन्ति. म्हणजे काय टोप्या झालं. सगळ्या वर तेथे होत्या, म्हणजे त्या वानराच्या सन्ति. डोक्यावर होत्या. तत्र सन्ति तेथे होत्या. टोप्या तिथे होत्या. एवढाच त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. अच्छा. सः दंडं दर्शयति. दंड उगारला. त्यांनी काडी दाखवली त्या माकडांना की अरे माझ्या टोप्या घेतल्या का, चला द्या, म्हणून काडी दाखवली. मग ओके. दुसरं कोणी वाचतंय का? आता आणखी कोणीतरी वाचा. ज्यांनी वाचलं नाही किंवा जो सांगत नाही त्यांनी सांगा. प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे. कह पठती महोदय. अरुण महोदय. आणखी कोण? संतोष महोदय. वृक्ष शाखा दर्शयन्ति. हाँ, बंदरों ने वृक्ष की शाखा, उन्होंने बंदरों को वृक्ष की शाखाओं पे देखा. नाही. सह दंडम दर्शयती ना. त्या सुधीरने काय केलं, काडी दाखवली. तर वानराः वृक्ष शाखा दर्शयन्ति. माकडांनी काय केलं, झाडीची फांदी तोडली. त्यांनी पण काडी दाखवली. ठीक आहे. अच्छा. मग पुढे काय झालं सांगा. सुधीरः शिलाखंडम क्षिपति. म्हणजे दगड मारला. सुधीरने दगड फेकून मारला. क्षिपती याने फेकना. सुधीरने पत्थर फेका. सुधीरने दगड फेकला. मग वानराः फलानी क्षिपन्ति. बंदरों ने भी काय केलं, बंदरों ने फल मारे, मतलब फल फेक के मारे, है ना. आगे आता कोण वाचेल? पढिए. सुधीरः उपायं करोति. सुधीर ने उपाय एक आइडिया किया. सुधीरने एक अच्छा आइडिया सोची नहीं की, उसने एक उपाय सोचा. वानराः अनुकरणशीलाः इति सः जानाति. बंदर अनुकरण करते हैं इति सः जानाति. ये उनको समझ में आ गया. आगे
सुधीर को ये समझ में आ गया कि बंदर शिरस्त्रम भूमौ अरे क्षिपति। हम्म। उसने मैं अपनी अगर टोपी, धरती पे फेंकूंगा तो वो लोग भी फेंकेंगे, मतलब मैं धरती पे फेंकूंगा। इसलिए उसने क्या किया, सह यानी सुधीर, उसने उसने स्वकीयम शिरस्त्रम, खुद अपनी के सर टोपी की टोपी टोपी भूमि धरती पे पर डाल फेंक दी। भूमौ क्षिपति यानी जमीन पे फेंक दी। दी। तो क्या सर्वे हुआ, अपि वानराः शिरस्त्राणि क्षिपन्ति। सभी वानरों तो ने सब अपनी वानरों ने भी टोपियां उसका फेंक दी। अनुकरणशील नीचे फेंक। इतनी सब जाना थी, मतलब मैम वो नकल करते हैं, ऐसा है क्या उसका मीनिंग? हाँ, अनुकरण नहीं, नकल अनुकरण बोलो मतलब या बंदर अनुकरण, सारे उसका, हाँ उसकी नकल कर रहे हैं या उसका ही अनुकरण कर रहे हैं, जैसा अनुकरण सुधीर करना। कर रहा है वैसे ही बंदर कर रहे हैं, है ना। हाँ। तो वो अनुकरण कर रहे हैं, ये उसने समझ लिया कि मैंने उनको लकड़ी डंडा दिखाया तो उन्होंने भी मुझे डंडा दिखाया, मैंने पत्थर फेंका तो उन्होंने फल फेंक के मारे, तो अगर मैं मेरी टोपी जो है नीचे फेंकूंगा तो वो भी फेंकेंगे, और ऐसा ही हुआ। उसने खुद की टोपी नीचे फेंकी, सर्वे अपि वानराः शिरस्त्राणानि क्षिपन्ति, सभी बंदरों ने अपनी अपनी टोपियां हिंदी नीचे मराठी फेंकी। इंग्लिश में सब सुनी है, द मंकीज एंड द कैप्सेलर। हा, पुढे काय झालं सांगा, सुधीर सुधीरः सर्वाणि संगृह्णन्ति गृह्णाति। संगृह्णाती, सुधीरने सभी जो त्यांनी सगळ्यांनी, त्या सगळ्या बंदरांनी फेकलेल्या टोप्या आहेत त्या सुधीरने काय केल्या, जमा केल्या, कलेक्ट केल्या, आणि शीघ्रम अन्यत्र गच्छति म्हणजे अब जल्दी से अपनी अन्यत्र गच्छति, दूसरी शीघ्रम जगह म्हणजे चला जगह। गया, जल्दी शीघ्रम से म्हणजे दूसरी पटकन, जगह चला, अन्यत्र आणि पटकन दुसरीकडे, गच्छति याने गेला दूसरी आणि जगह पटकन चला गया। दुसरीकडे गेला. आता मला सांगा, या कथायां स्थूल अक्षरैः दृश्यमानानि क्रियापदानी भूतकाल रूपेण परिवर्तेतु. आता तुम्हाला करायचं काय बघा, इथे जेवढे तुम्हाला डार्क शब्दामध्ये, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जास्ती कलरफुल जो शब्द दिसतोय, हायलाइटेड बोल्ड लेटर जे दिसत आहे, म्हणजे अस्ति, प्रत्येक मला असं वाटतं क्रियापद हे तुम्हाला काय दिसतंय इथे, वर्तमान काळात जास्त कलरफुल दिसत आहे. त्याच्या ऐवजी तिथे काय करायचंय, भूतकाळी रूप लावायचं आहे. म्हणजे आता जी कथा वर्तमान काळात होती ती पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळात होईल. कश्चित बालकः अस्ति, काय होणार आहे, कश्चित बालकः आसीत. सुंदरम. आता तुम्ही लिहून घ्या तुमच्याजवळ, तिथल्या तिथे लिहा पेन्सिलने हवं तर, आणि मला सांगा, प्रत्येकाने एक एक वाक्य सांगा, जिथे जिथे हायलाइटेड शब्द आलेला आहे तिथे तिथे तुम्ही क्रियापद बदल करायचा आहे. कश्चित बालकः अस्ति असं आहे, कश्चित बालकः आसीत, तस्य नाम सुधीरः, तर इथे नाही बदल होणार. एकदा सुधीरः नगरम गच्छति, गच्छतीचं काय होणार, एकदा गतवान. सुधीरः नगरम गतवान. 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 सुंदरम. शिरस्त्राणानि क्रीणाति, शिरस्त्राणानि क्रीतवान. क्रीतवान. हा, तेषां विक्रयणार्थं ग्रामं अगच्छत. गतवान. गतवान आपण दोन्ही अगच्छत पण नाही बरोबर आहे शिकलो, ना? अच्छा, आहे बरोबर, पण गतवान. आपण जे शिकलोय त्याचाच उपयोग. गतवान. मार्गे अरण्यम अस्ति आसीत. मार्गे अरण्यम आसीत. हा, पुढे सुधीरः श्रान्तः भवतीचं काय होतं, अभवत, काय होतं, भव. अभवत्। सुधीरः श्रान्तः अभवत्. सः वृक्षस्य अधः उपविशत्वान. उपविष्टवान उपविष्टवान. उपविष्टवान उपविष्टवान. उपविष्टवान. बघा ना, इथे सगळं दिलेलं आहे, पहा, उपविष्टवान लावायचं उपविष्टवान. है ना. उपविष्टवान. हा, पुढे शिरस्त्र पेटिका पार्श्वे स्थापितवान. स्थापितवान. स्थापित, तत्रैव निद्रा. कृतवान. कृतवान. आता हे सगळ्यांनी सांगायचंय, मला फक्त सांगा, असं कोणी आहे का की ज्याला कळत नाहीये आपण काय करतोय,
इथे उपस्थित असं कोणी आहे का की आपण काय बदल करतोय हे कळत नाहीये. जिथे जिथे तुम्हाला डार्क कलर मध्ये, खूप जास्ती गडद काळ्या कलर मध्ये क्रियापद दिसत आहे, ते क्रियापद वर्तमान काळात आहे. त्याला बदलवून आपल्याला तिथे भूतकाळी रूप भूतकाळमध्ये करायचं. हा, म्हणजे जी कथा आपण आता वर्तमान काळात वाचली तीच कथा आपण भूतकाळामध्ये वाचू शकतो. असा तुम्हाला बदल करायचा आहे. आता सध्या आपण वर्तमान काळ आणि भूतकाळ शिकलोय म्हणून भूतकाळाचं रूप लावायचं आहे. जर पुढे आपण भविष्य काळ शिकलो तर हीच कथा आपल्याला भविष्य काळात पण करायची. याने काय होतं, मैम एखादं तो वाक्य यहाँ तेच पर जो बालकः है वो चेंज नहीं होगा क्या? कश्चित बालकः आसीत्. कसं काय चेंज होईल? कुणी एक मुलगा आहे, कुणी एक मुलगा होता, तिथे हाँ, कसा बदल करेक्ट. होणार? है ना? हो. आपलं पूर्ण वाक्य बदलतं क्रियापदावरून, हो की नाही? मी शिकवत आहे, मी शिकवत होते, मी शिकवेल, बरोबर ना? संपूर्ण वाक्य हो, क्रियापदावरून बदलत आहे. मग तेवढंच बदलायचं बरोबर. आपल्याला. सांगा. सगळ्यांकडे पुस्तक आहे? सगळ्यांकडे मॅम. अभ्यास पुस्तकं आहे? मग आता हो, तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. एक मिनिट मला बघू द्या, खाली जागा दिलेली आहे का? हो आहे. जागा तर नाही दिली आहे. नाही. वरात कथा लिहायला जागा नाहीये. परंतु मॅम तो क्रियापद जी वर्ड आलेली लिहायला. आहेत, हां, ती वर्ड्स त्याच्यासाठी लिहायला जागा. आहे. हा, हो, जेवढी शब्द आली आहे त्यामध्ये तेवढी यांनी रिकामी जागा दिलेली आहे. तुम्ही इथे ते शब्द तर लिहा. परंतु माझं असं म्हणणं आहे, एखाद्या पेजवर किंवा तुमच्या बुकामध्ये, जो तुम्ही वर्गासाठी बुक केलेली असेल, त्या बुकामध्ये ही कथा परत लिहा. म्हणजे तुमचा आणखी छान सराव होईल. ठीक आहे? हो. समजलंय सगळ्यांना? कुणाला काही अडचण? गुरुपदेश. उद्या आपल्याला काय काय बघायचंय बघा. उद्या आपण 11.3 बघणार आहोत आणि भविष्य काळचे रूप. त्यामुळे उद्या कुणीही ऍबसेंट राहू नये. ठीक आहे? बघेन. चल, आपण शांती मंत्र म्हणून वर्ग संपवूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. नमो नमः. जय श्रीराम. नमो नमः. शुभ रात्रि. पुनर्मिलाः.